Hello students, now we are taking our unit number 3 Coromandel Fischer's poem. In the last video we see all the pre-reading activity and the project about these Coromandel Fischers. Now we are taking next, that is the stanzas of Coromandel Fischers. Here I have told you that the poem is in a rich imagery and it is a very rich landscape and seascape here, particularly striking by Sarojini Naidu. But we are taking the paraphrases of this poem. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण आज कोरोमंडल फिशर्स या कवितेचं जे स्टांझाज आहेत त्याचे कडवे आहेत त्याचे अर्थ आज बघणार आहोत. आपण सगळ्यांनी हे अर्थ आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहे, कारण आपल्याला त्यांनी गेस द मीनिंग ऑफ असं पण म्हटलेलं आहे. ते आपल्याला नीट लिहून घ्यावे लागणार आहेत. आपण वाचताना जेव्हा आपण पोएमचे स्टांझाज वाचू तेव्हा आपण प्रत्येक शब्द सरोजिनी नायडू यांनी किती पर्टिक्युलरली किती सुंदर रीतीने हे सगळे त्याचे कवितांमध्ये कडव्यांमध्ये शब्द वापरलेले आहेत. ते शब्द अत्यंत सुरेख, अत्यंत काव्यमय आणि त्यांची जी कल्पना आहे ती कॉरोमंडल फिशर्सची किंवा कोळींची, ते कशा पद्धतीने विचार करणारे आहेत असं आपल्याला वर्णन या कवितेमध्ये दिलेलं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे. आपण प्री रीडिंग ॲक्टिव्हिटी लिहिलेली असेल, ती घेतलेली असेल. आता पुढचं जे आपण घेणार आहोत ती आहे कॉरोमंडल फिशर्सचे कडवे. या कडव्यांमध्ये त्यांनी काय काय सांगितलेलं आहे ते आपण बघणार आहोत. बघा, मी आपण पहिला जो स्टांझा आहे तो आपण बघूया. Rise brothers rise, the wakening skies pray to the morning light. The wind lies asleep in the arms of the dawn like a child that has cried all night. Come, let us together our nets from the shore and set our catamarans free to capture the leaping wealth of the tide, for we are the kings of the sea. हा आहे पहिला त्याच्यातला स्टांझा. या स्टांझामध्ये आपण जर सुरुवातीला जे बघितलेलं आहे की आता जे कोळी आहेत हे कोळी समुद्रामध्ये पहिल्यांदा मासे पकडायला जातात, बरोबर. तर सीगल पक्षी समुद्रामध्ये असतात. बघा, तुम्ही जर बघितलं असेल तर तुम्हाला एक लक्षात येईल की सीगल जे पक्षी असतात हे समुद्रात असतात. तर साधारणतः सीगल पक्षी समुद्रामध्ये मासे कुठे सापडतील ती जागा हेरत असतात. त्यामुळे जे कोळी लोक असतात ना, ते काय करतात, सीगल पक्ष्यांचा माग काढत काढत त्यांच्या मार्गावरून जातात आणि मग त्यांना त्या माशांचा ठिकाणांचा ते ठाव घेतात किंवा त्यांना ते माशांचं जे ठिकाण आहे ते त्यांना सापडतं. तर असे हे पक्षी आहेत, त्या पक्ष्यांच्या मागावर असलेले कोळी लोक आहेत. त्यातला जो पहिला स्टांझा त्यांनी आपल्याला दिलेला आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे सरोजिनी नायडू यांनी की पहाटे पहाटे समुद्रावर जे मासेमारी करण्यासाठी जे फिशर्स आलेले आहेत त्यांना उद्देशून त्यांनी ही आपली कविता म्हटलेली आहे. तर त्यांनी सुरुवातीलाच राईज ब्रदर्स राईज असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय म्हटलेलं आहे की उठा कोळी बांधवांनो, तुम्ही उठा. द वेकनिंग स्काईज प्रे टू द मॉर्निंग लाईट. म्हणजे काय, तर तुम्ही जागे झालेले आहात तर पहाटेच्या आकाश जे आहे ते पहाटेच्या सूर्यकिरणांनी वंदन करत आहे किंवा ते जे सूर्यकिरण आहेत ते सगळे आता सगळीकडे असे छानपैकी पसरलेले आहेत. तर ते पसरलेले जी सूर्यकिरणं आहेत ती जणू काही वंदन करत आहेत असं म्हटलेलं आहे त्यांनी की वेकनिंग स्काईज. बघा, इथे तुम्हाला वेकनिंग स्काईज
या शब्दाचा त्यांनी अर्थ पण विचारलेला आहे की वेकनिंग स्काईज म्हणजे नेमकं काय. तर इथं त्या शब्दांचा जो अर्थ घेतलेला आहे वेकनिंग स्काईजचा तो पण आपण बघणार आहोत. वेकनिंग स्काईज म्हणजे काय, द स्काय ॲट द टाईम ऑफ अर्ली मॉर्निंग, म्हणजे सकाळची जी पहाटेची वेळ आहे त्याला म्हटलेलं आहे वेकनिंग स्काईज. तर वेकनिंग स्काईजचा अर्थ घ्यायचा आहे सन रायझेस इन द स्काय द मॉर्निंग डॉन. किंवा मॉर्निंग डॉन जरी म्हटलं तुम्ही की सकाळची पहाट असं जरी म्हटलं तरी बरोबर आहे. तर राईज ब्रदर्स राईज, द वेकनिंग स्काईज प्रे टू द मॉर्निंग लाईट, द विंड लाईज अस्लीप इन द आर्म्स ऑफ द डॉन लाईक अ चाइल्ड दॅट हॅज क्राईड ऑल नाईट. म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्याचे स्वागत करीत आहेत जणू काही कोळी बांधव जे जागे झालेले आकाश आहे, जे पहाटेच्या सूर्यकिरणांनी जे सगळीकडे पसरलेले आहे, वंदन करत आहे, त्याचं स्वागतही करत आहेत. जणू कोणाप्रमाणे, द विंड लाईज अस्लीप इन द आर्म्स ऑफ द डॉन लाईक अ चाइल्ड हॅज क्राईड ऑल नाईट. जणू एखाद्या रडणाऱ्या बालकाप्रमाणे रात्रभर त्यांनी दंगा करून समुद्रावरचे वारे आता शांत झाले आहेत असे म्हटलेलं आहे. की दमून एखादा झोपलेला असतो ना तसं. तर अशा पद्धतीने कोळी बांधव जे आहेत ते समुद्रकिनाऱ्यावर येऊन किंवा समुद्राचे वारे शांत झालेले आहेत आणि एखाद्या रडणाऱ्या बालकाप्रमाणे रात्रभर त्यांनी दंगा करून ते पहाटेच्या कुशीत विसावलेले आहेत. कम लेटस गॅदर अवर नेट्स फ्रॉम द शोअर अँड सेट अवर कॅटामॅरन्स फ्री. आता कॅटामॅरन्स म्हणजे काय, तर कॅटामॅरन्स म्हणजे सेलिंग म्हणजे SAILING म्हणजे तराफा. त्यांनी काय केलेलं आहे तर त्यांचे तराफा त्यांनी काय केलेले आहेत, त्या समुद्रकिनाऱ्यावर त्यांनी त्यांचे तराफे आणून त्यांचे जे जाळे आहेत ते जाळे त्यांनी तिथे त्या किनाऱ्यावर आणून ठेवलेले आहेत. टू कॅप्चर द लिपिंग वेल्थ ऑफ द टाईड फॉर वी आर द किंग्स ऑफ द सी. टू कॅप्चर म्हणजे टू सीज, SCIZE. सीज म्हणजे घट्ट पकडणे किंवा हातात ठेवणे. टू कॅप्चर द लिपिंग वेल्थ ऑफ द टाईड म्हणजे काय, तर एक प्रकारे ज्या लाटा आहेत, उसळणाऱ्या ज्या लाटा आहेत समुद्रावरच्या, ज्या त्यांना घट्टपणे पकडणं किंवा त्यांच्यासाठी तिथे वाट पाहणं, जेणेकरून मासेमारी त्यांना करायची आहे. ती कशी करणार आहे मासेमारी, तर बघा, द वेकनिंग स्काय ऑफ द time of early morning that is addressed here by the Sarojini Naidu, that the rays of morning light as brothers and plead them to rise from their sleep. The wind that has been howling throughout the night and now lies asleep in the arms of the dawn like a child that has cried all night. At the same time, the fishermen of the Coromandel coast call on one another to gather their nets from the shore and set their catamarans. Catamarans means sailing boat, ज्याला आपण तराफे म्हणतो. So free, and they proclaim themselves the kings of the seas and encourage another that they will capture the big catch of fish provided by the tide. टाईड म्हणजे ज्या लाटा येतात त्या लाटांनी त्यांच्या जाळ्यामध्ये मासे अडकणार आहेत किंवा मासे येणार आहेत. कारण कोळी हे काय आहे तर समुद्राचे राजे आहेत असं ते म्हणतात आहेत. कारण मासेमारीसाठी तीच योग्य वेळ आहे जी सकाळची वेळ आहे. आणि म्हणून अशा वेळेस आपण त्या समुद्रकिनाऱ्यावर जाऊन मासे पकडायसाठी ते सगळ्यांना एकत्र बोलवतात आहेत. लेटस गॅदर ऑल द फिशर्स ऑन द शोअर. त्या समुद्रकिनाऱ्यावर त्यांना सगळ्यांना एकत्र बोलवून ते मासेमारी करण्याची हीच योग्य वेळ आहे असं म्हटलं जातं आहे. नाव सेकंड स्टांजा.
त्यामध्ये ट्रॅक हा शब्द दिलेला आहे त्यांनी. ट्रॅक म्हणजे द पाथ. पाथ म्हणजे रस्ता थोडक्यात. नो लॉंगर डिले, लेटस hasten away in the track of the seagull's call. The sea is our mother, the cloud is our brother, and the waves are our comrades all. What though we toss at the fall of the sun, when the hand of the sea god drives? He who holds the storm by the hair will hide in his breast our lives. आता बघा, हॅसन म्हणजे लगबगीने किंवा घाईघाईने हालचाल करणे. हॅसन, टू मूव्ह ऑर ॲक्ट विथ स्पीड, हॅसनचा अर्थ होतो. नो लॉंगर डिले, लेट अस हॅसन अवे इन द ट्रॅक ऑफ द सीगल्स कॉल. मी तुम्हाला मघाशीच त्याचा अर्थ सांगितला की साधारणतः जिथे सीगल पक्षी दिसतात त्या ठिकाणी हे जे फिशरमॅन असतात किंवा हे जे कोळी लोक असतात हे आपलं जाळं टाकत असतात. मग हे जाळं टाकताना ते नेहमी सीगलच्या मागावर असतात. जिथे जिथे त्यांना सीगल पक्षी दिसतो त्या ठिकाणी कोळी लोक एकत्र येतात आणि त्यांचे जाळे टाकत असतात. सो द फिशरमेन टेल अमंग देमसेल्व्स दॅट दे शुड नॉट डिले अँड इन्स्टेड दे मस्ट फॉलो स्पीडीली अलॉंग द ट्रॅक शोन बाय द कॉल ऑफ द फ्लाइंग सीगल टुवर्ड्स द सी. म्हणजे चला किनाऱ्यावरील जाळा उचलून समुद्रात आपापल्या नावा सोडूया, आणि या नावा सोडण्यात आपण काय आहोत तर सागराचे राजे आहोत. आपण हे मुक्त हस्ते देऊ केलेली जी मासळांची अफाट संपत्ती आहे त्यासाठी आपण काय होऊया, सज्ज होऊया. मग आता आपल्याला उशीर करून चालणार नाही, कारण सीगलचे जे पक्षी आहेत ते पुकारा करतात, ते ओरडतात, त्या दिशेने आपण जाऊया. आणि ही समुद्र ही काय आहे आपली, तर द सी इज अवर मदर, ही समुद्र आपली माता आहे असं ते म्हणतात. ही समुद्र जणू आपली माता आहे. द क्लाउड इज अवर ब्रदर, म्हणजे ढग हे आपल्या भावांप्रमाणे आपल्याला दिशा दाखवतात. आणि हे लाटा ज्या आहेत द वेव्ज म्हणजे लाटा, त्या काय आहेत तर त्या लाटा आपल्याला मित्रांसारख्या सोबत करीत आहेत. कॉम्रेड्स म्हणजे आपल्या सोबतचे मित्र, ते सोबत करत आहेत असं आहे. आणि मग व्हॉट दो वी टॉस ॲट द फॉल ऑफ द सन वेअर द हँड ऑफ द सी गॉड ड्राईव्स, म्हणजे जर सूर्य मावळतीला जाईपर्यंत आपण जर समुद्रात दूरवर भटकलो तरी काळजीचं कारण नाही, कारण समुद्र देवता वादळांनाही रोखू शकते, ती आपल्याला सुखरूप ठेवणार आहे. म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे थोडक्यात की फॉर द फिशरमन द सी इज देअर मदर, क्लाउड इज देअर ब्रदर अँड वेव्ज आर देअर कॉम्रेड्स or the companions. The fishermen wonder that by the sunset they could end up anywhere that the sea god drives them, yet they are sure that the God Almighty who controls the storm as per his whims will safeguard their lives. म्हणजे त्यांना त्यांच्या समुद्र देवतेवर इतका विश्वास आहे की ते त्यांना कुठेही भटकू देणार नाहीत, त्यांना बरोबर ते वेळेत परत आणतील. आणि संध्याकाळपर्यंत म्हणजे सूर्य मावळतीला जाऊस्तोवर ते त्यांचं काम करतील आणि आपल्याला आपली समुद्र देवता आपलं रक्षणही करेल हे त्यांना माहिती आहे. अशा पद्धतीने ते म्हणतात की आपण भटकलो जरी ही हू होल्ड्स द स्टॉर्म बाय देअर हेअर विल हाईड इन हिज ब्रेस्ट अवर लाईव्स, म्हणजे वादळ जरी आलं तरीही ती वादळांना काय करेल, रोखेल, आणि ती आपल्या पदराखाली समुद्र आपल्या पदराखाली आपल्याला काय घेणार आहे, निश्चित सुखरूप ठेवणार आहे असं सरोजिनी नायडू म्हणतात. आणि कोळी लोक समुद्रावर किती नितांत विश्वास ठेवतात हे त्यांच्या या वैविध्यपूर्ण शब्द जे त्यांनी समुद्रासाठी वापरलेले आहेत ते अतिशय सुंदर, जे इमॅजिनरी आहेत, खूप सुंदर शब्द वापरून त्यांनी ही कविता इथं रचलेली आहे. बघा की कोळी लोक कशा पद्धतीने विचार करतात समुद्राविषयी आणि ते समुद्राला किती मानतात हे पण त्यांनी आपल्याला सांगितलेले. तर तिसरं जे कडवं आहे ते आहे स्वीट इज द शेड ऑफ द कोकोनट ग्लेड अँड द
scent of the mango grove, and sweet are the sands at the full o the moon, with the sound of the voices we love. But sweeter, O brothers, the kiss of the spray, and the dance of the wild foam's glee. Row, brothers, row to the edge of the verge, where the low sky meets with the sea. आता इथे त्यांनी असं म्हटलेलं आहे की स्वीट इज द शेड ऑफ द कोकोनट ग्लेड. कोकोनट ग्लेड, ग्लेडचा अर्थ होतो क्लिअर ओपन पॅसेज, ज्याला आपण म्हणतो की जंगलामधील जी मोकळी जागा असते ना त्याला म्हणतात ग्लेड. तर कसं आहे तर शेवटच्या कडव्यामध्ये कवयित्री काय म्हणतात बघा. अकॉर्डिंग टू द फिशरमॅन, द लँडस्केप दॅट दे हॅव लेफ्ट बिहाइंड इज स्वीट, मीन्स गिविंग अ ग्रेट प्लेजर. त्यांना त्या जागेचा जो लँडस्केप आहे ते अतिशय गोड आहे, अतिशय सुंदर आहे, जो कोकोनट ग्लेड आहे. अँड द सेंट ऑफ द मँगो ग्रोव्ह, with its open spaces in the shades of coconut trees and the pleasant smell among the cluster of mango trees. Just as sweet are the sands during the full moon night, and the familiar voices on the shore, which they love very much. Yet for the fishermen, the spray of the waves that touches them lightly and the dance of the foam is delight are far sweeter. So they plead one another to row their catamarans to the edge of the horizon, where the sky meets the sea. म्हणजे अखेरच्या कडव्यामध्ये कवयित्री असं म्हणतात आहेत की नारळांच्या झाडांची सुकत जी थंडगार सावली आहे ती हवीशी वाटते आहे. आमराईतला जो मधुर सुगंध आहे तो अजूनही मनात दरवळतो आहे. आणि पौर्णिमेच्या रात्री वाळूच्या किनाऱ्यावर जी ऐकू येणारी आपल्या प्रिय माणसांचे आवाजही हवेसे आहेत, वाटतात आहेत. परंतु या सर्वांपेक्षा जे आपल्या गालांचं चुंबन घेतात असे पाण्याचे तुषार आणि हर्षाने उसळणाऱ्या त्या फेसाळ लाटांचं नृत्य आपल्या मनाला अधिक भावतात किंवा ते आपल्या मनाला अधिक मोहिनी घालतात. तेव्हा माझ्या बंधूंनो, चला जिथे आकाश आणि समुद्र एकमेकांना भिडतात त्या क्षितिजापर्यंत आपल्या नावा आपण वल्हवत नेऊया, असं फिशरमेन एकमेकांना म्हणतात. तर अशी ही कविता आहे जी अत्यंत सुंदर की सरोजिनी नायडू या आपल्या पॅराफ्रेजेसमध्ये असं म्हणतात की या 3 वेगवेगळ्या स्टांझांमधून त्या आपल्याला त्या प्रदेशाचा उल्लेख करतात आणि त्या सीस्केप म्हणजे त्या समुद्राच्या प्रदेशाचा जो कसा आहे तर अत्यंत स्वीट आहे, अत्यंत सुंदर आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सूर्याची किरणं पण बघायला मिळतात. ते सीगल पक्षींचे आवाज आहेत. बोट जे कॅटामॅरन्स आहेत ते कॅटामॅरन्स घेऊन ते सगळेजण त्या पाण्यामध्ये उतरणार आहेत आणि कशा पद्धतीने ते त्या बोटी वल्हवत त्यांचे जाळे त्या सीगलच्या ठिकाणी फेकणार आहेत, असं सगळं छान वर्णन त्यांनी त्या 3ही कडव्यांमध्ये आपल्याला दिलेलं दिसून येतं. सो हिअर द fisherman who really wants to go to catch the fish into the sea, but they are really wanted to So here the way leads the fishermen to the sea, where plenty of fishes can be caught, because there are, as the seagull flies away calling and appears as though he is showing the way, and that way where fishermen who want to get the plenty of fish. So here the poem
is that when human beings come together for a common purpose, no force or adversary can block their way. There could be risk in any challenging enterprise, but human progress depends on facing them courageously. So here a very instructive one poem, that is when we come together for a common purpose and we put our faith in our God. This is the thing here. Sarojini Naidu describes and appeals to the fishermen, and title that is Coromandel Fisher. This is very appreciated to this poem.